काय सांगाल पाटील साहेब, आज उपोषणाचा 14वा दिवस आहे आणि उद्यापासून तुम्ही सांगितलेले जो आंदोलन आहे राज्यभर सुरू होणार आहे. राज्यातल्या सगळ्यात प्रथम आत्ता मला मिळालेल्या माहितीनुसार मनोहर जोशी साहेबांचं निधन झाले. त्यांना दुःखद अशी भावपूर्ण श्रद्धांजली आणि महाराष्ट्रभरातल्या ज्या सर्वच मध्ये एक आमदार महोदयांचं सुद्धा निधन झालं होतं. मला वाटतं बाबर साहेबांचं, ते त्यांनाही भावपूर्ण श्रद्धांजली आणि सर्वच जे दुःखद निधन झाले त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. प्रथम महाराष्ट्र राज्यात जे आंदोलन मराठा समाजाच्या सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी व्हावी म्हणून उद्यापासून सुरू होत आहे, त्यात सगळ्यात प्रथम मराठा समाजाला माझी विनंती आहे की उद्या सकाळी 10:30 ते 1च्या याच वेळेत सगळ्यांनी शांततेत रस्ता रोको आंदोलन करायचं आहे. दुसऱ्या वेळेत आपण करायचं नाही, कारण सध्या परीक्षा सुरू आहेत. सामाजिक जे कार्यक्रम आहेत, जयंतीचे, काही परळीला एक ब्राह्मण महासंघाचा कार्यक्रम येतो, त्याला सगळ्यांनी सहकार्य करावं. नेत्यांचं तर ठरलेलंच आहे, त्यांनी 24पासून आपल्या गावात आपल्या दारासमोर यायचं नाही म्हणजे नाही. हे या पद्धतीनं जे ठरलं आहे, तर उद्याची सुरुवात खरी ही रास्ता रोको कशासाठी, तर दर दिवस सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी व्हावी म्हणून दर दिवस रास्ता रोको करून सगळ्या सोयऱ्यांच्या अंमलबजावणीचे निवेदन द्यायचे. दर दिवस निवेदन दिलं जाणार आहे सरकारला रास्ता रोको करून सकाळी 10:30 ते 1 वाजेपर्यंतच्या या वेळेत. आणि विशेष करून मराठा समाजाला आणखीन एक विनंती आहे की आपला रास्ता रोको सुरू असताना एक 4 ते 5 पोरं आंदोलनाच्या चारही बाजूनं ठेवायची आणि आपण आपल्याजवळ शूटिंग ठेवायची. शूटिंग यासाठी की कोणी दुसरं गालबोट लावतं आहे का आपल्या कार्यक्रमाला, कोणी काही जाळपोळ उद्रेक काही करतो आहे का, शांततेचं, किंवा पोलीस पण एखादा अधिकारी मध्ये घुसून साध्या कपड्यात काही करतो आहे का, याची पण बारकाईनं लक्ष ठेवण्यासाठी. कारण तसं अंतरवालीत घडलेलं इथून पाठीमागं मराठ्यांना डाग लावण्यासाठी. म्हणून प्रत्येकानं आपण आपल्या गावात 4-5 पोरं शूटिंग काढायसाठी कायम ठेवायचे आहेत. मोबाईलमध्ये शूटिंग काढून ठेवायचे आहेत. दर दिवसच्या रास्ता रोकोचे शांततेत रास्ता रोको केलेले पुरावे आपल्याला पाहिजे. कोणी त्या रास्ता रोकोत खोड जर केली तर तो तुमच्या शूटिंगमध्ये दिसणार आहे आणि ती जबाबदारी त्याच्यावर ढकलून त्याच्यावर कठोर कारवाई करायला आपण या पुढच्या काळात लावणार आहेत. त्यामुळं 10:30ला राज्यभर प्रत्येक गावात आपण आपल्या रास्ता रोको करायचे सकाळी 10:30 ते 1च्या वेळेत. परंतु सावध म्हणून सगळ्यांनी आपण आपल्या रास्ता रोकोचे शूटिंगसुद्धा आपल्या स्वतःच्या जवळ ठेवायच्यात, ही मराठा समाजाला विनंती. आणि 3 मार्चच्या आंदोलनाची जिल्ह्यात एकाच ठिकाणी एकाच वेळी जिल्ह्याच्या समाजाच्या वतीनं त्यांना जसं जसं शक्य आहे, म्हणजे त्यांना जसं त्यांच्या हिशोबानं ठिकाण शक्य आहे अशा ठिकाणी ताकदीनं करायचं आहे. त्याची तयारी आत्तापासूनच 3 मार्चच्या आंदोलनाची करायची. काल मंत्री छगन भुजबळ यांच्या पाठोपाठ त्यांचे जे पुत्र आहेत माजी आमदार पंकज भुजबळ यांनाही मराठा समाजाच्या रोषाला सामोरं जावं लागलं. त्यांची गाडी जी आहे ती मालेगावच्या नगाव भागामध्ये अडवण्यात आली होती आणि त्यावर छगन भुजबळांनी तुमच्यावर टीका केली की आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर पंकज भुजबळ यांची गाडी अडवायची काय गरज होती आणि आम्ही चव्हाण, फडणवीस, शिंदे यांना मराठा समाजाला आरक्षण द्या म्हणून पाठिंबा दिला आहे. मग स्वतंत्र आरक्षण दिलं आहे मराठा समाजाला, हे झालेलं असताना आंदोलनाचं कारण काय, असं छगन भुजबळ बोललेत. आता तो कोणी विचारणार आम्हाला आंदोलनाचं कारण काय? तुला विचारलं का मी, तू कशाला मराठ्यात आणि ओबीसीत वाद लावतो मग? तो कोण आम्हाला विचारणार? आंदोलन कशासाठी आम्ही करतो? आम्हाला अधिकार नाही का? दर दिवस आंदोलन करण्याचा अधिकार आम्हाला नाही असं आहे का? ह्या वर्षाला केल्यावर त्या वर्षालाच आंदोलन करायचं असं काही आहे का? दिवाळीसारखं ह्या दिवाळी त्या दिवाळीला दिवाळी करायची
आम्ही दर दिवस शांततेत रास्ता रोको करून दर दिवस सरकारला निवेदन देऊ शकतो. तो कोण रे सांगणार आम्हाला? निवड लग्न आणि परीक्षा पुढे ढकला असं म्हणतायत. निवडणूक म्हटली नाही एवढं बरं झालं. निवडणूक आयोगांना सूचनांचा विचार करेल अशा माणसाला नेता बनवलं याचं मला आश्चर्य वाटतं. हात जोडून हसले भुजबळ. तुला पाय जोडून हाताला हसा लागेल एखादी बार. ते नसतेत का केळाचे सालपटे खाणारे, तसं तुला टंगडे जोडून हसा लागणारे काही दिवसांनी. तुला परीक्षा ढकला म्हणलोच नाहीत आम्ही, त्यासाठी तुला म्हणतो टायमाला गोळ्या घे जाय. तुला गोळ्या संपल्या तो आहे माझी, याला गोळ्या द्या रे टायमाला. नाशिककरांनी तरी कमीत कमी याला गोळ्याचा खर्च उचलायचा. एकदा म्हणलो नाही तर आम्ही परीक्षा पुढं ढकला म्हणून. परीक्षा ठेवा पण त्यांना सहकार्य करा हे सांगितलं आहे. अडचण येता कामा नाही. काही विद्यार्थ्यांना शांततेत आंदोलन झालं पाहिजे. आणि नेमकं निवडणूक ढकला म्हणलो म्हणा मी, आणि तू निवडणूकच ढकलू नका म्हणतोय. तो ऐकण्यात फरक झाला आहे. तो आऊट झाला. तू आऊट झाला आणि आता तूच होय मला नाही व्हायचं. तूच होय म्हणजे मध्ये जायला सोपं जातं. कांदे शिल्लक राहिले सडलेले कांदे की तुला खायला होते ती. तो त्याच कामाचा आहे. काय सगळ्यात मोठी घाण डाग लागला आहे ही ओबीसी बांधवाला, दलिंदर सगळ्या दुनियाचं. दादा, जरांगे पाटलांच्या शब्दात दम राहिलेला नाही. जे दिले त्यात समाधान मानावा. विजय वडेट्टीवारांनी जरांगे पाटील यांना सल्ला दिला आहे. त्याचबरोबर जरांगे पाटलांच्या भाषेमध्ये आता गरमी दिसते, गर्व दिसतो वडेट्टीवार. आता दम तुम्ही नका शिकू म्हणा मला. तुमचं बघा दुरण कसं टेकत ह्या बाहेर कुठं, त्याचं त्या धोरणाला लागा. मराठ्याच्या नादात लागायला सांगितलं का राहुल गांधींनी तुम्हाला? मराठ्यावर टीका कर म्हणून विरोधी पक्ष नेता आहे का कोणी? तो घराचं पद आहे का ते स्वतःचे? जनतेचं पद आहे ते विरोधी पक्ष नेता सगळ्यांसाठी असतं. दम काढायचे कोणी सांगितलं तुला? तू काय दम बघतो आमच्या? तू मुंबईत नाही बघितले का? तुला हागायला जाता आलं असं इकडून तिकडे जाता आलं नसं. हे असले राहुल गांधी साहेब, हे असले कशाला निवडीत आहेत का नाही? तू तर पुढचं बघ ना, ते कसं वाढीत येईन त्याचं धोरण बघ ना. इकडं आंदोलन काय बोलतो मराठ्याचे? तो काय एका जातीचा विरोधी पक्ष नेता आहे का? परत म्हणते तर एकेरी बोलतो. नीट बोलायला की नीट बोला ना. आमचा दम काय बघू, तो आमचा दम बघायला गेलं तर तुला हागायला जागा नाही सापडायची. पाटील, तुमचं पहिलं उपोषण, दुसरं उपोषण, तिसरं उपोषण सर्वांचं लक्ष केंद्रित होतं आहे आणि तुमचं एक पॅटर्न आहे. टप्प्यांमध्ये तेव्हा तुम्ही जे उपोषण करता ते यशस्वी ठरतं. मात्र भुजबळ असं म्हणतात की मनोज जरांगे मारुतीचं शेपूट आहे, शांत बसणार नाही, ते वाढतच राहणार. तो याकडेच येणार आहे ती शेपूट. गोधडी घेऊन थांब नाही तो जैन कुंकड. हां, शेपूट तो याकडेच येणार आहे म्हणा. हार्दिक पटेल यांनी गुजरातमध्ये 5-5 लाखांच्या सभा घेतल्या. जरांगे पाटलांचाही हार्दिक पटेल होईल असं वडेट्टीवार म्हणाले. त्याला तर काही कळतं की नाही का? एवढं मोठं दिसतंय, चांगलं दिसतंय. राहुल गांधीनं बहुतेक सांगितलं वाटतं, राहुल गांधी साहेबांनी, तो मराठ्याच्या विरोधात बोलत जा म्हणून. मागं बी एकदा सांगितलं होतं त्याला. सगळा सोपडा साफ होईल, नीट राह ना. राजकीय करिअर बरबाद करून टाकशील. विरोधी पक्षाने आता सगळ्याच आहे. काय म्हणला देऊ? तुमचं पण हार्दिक पटेल होईल. ते तुम्हाला धंदे जमत येते, तुम्हीच केला आहे त्याचा देऊ. हां, तुमचाच हार्दिक पटेल करू शकतो आम्ही मराठी जर मनावर घेतलं मग तर. हां, तुमचा सगळ्यांचा हार्दिक पटेल करू शकतो मग. भोई सपाट नीट बोला शिका राहुल गांधी साहेब याला. नाही त्याला जाऊ दे तिकडचं करा समुद्राचं एखाद्या विरोधी पक्ष नेता. जनतेचं नका करू याला, म्हणजे तिकडे खेकडे फेकडे धरी. दादा, चॅनल्सनी तुमच्या विरोधात बोलणाऱ्यांच्या बातम्या दाखवल्याने काल तुम्ही संताप व्यक्त केला होता. प्रसारमाध्यमं म्हणून प्रत्येक बातमी दाखवणं आमचं काम आहे. तर अशा प्रकारे संताप व्यक्त करणं लोकशाहीच्या विरोधात नाही का असं वाटतं? अहो कुठं संताप व्यक्त केला? तुमचं चॅनलच म्हणायला लागलं बा एकटंच लई. संताप तरी व्यक्त केला का? म्हणलो मी एवढा मोठा व्यासपीठ उभा राहिलं त्याला. म्हणलो मी कोणाचा संताप व्यक्त केला आहे? अहो तुमच्यासारख्याचं गुणगान कोणाचेच गात नाही मी, कोणाचेच नाही गात. इतके गुणगान होतो तुमच्या सगळ्या चॅनलच्या प्रतिनिधीचे. मी म्हणलो फक्त की एवढे मोठमोठाले त्याला व्यासपीठ उभं राहिले याचा अर्थ राजकारण हातात. तुम्ही लई वेळ दाखवलं म्हणून तुम्हाला शंका आली काय?
काही नेते विनंती करतायत की 10वी 12वीची परीक्षा आहे, त्यामुळे जर रस्ता रोको झाला तर विद्यार्थ्यांना कुठेतरी त्रास होऊ शकतो. तुम्ही विनंती केली की जर कुणी विद्यार्थी अडचणीत सापडला तर गाडीवर सोडा. तर एकीकडे विनंती केली जाते, तुम्ही त्यांना दुसरीकडे अडचण येऊ नये विद्यार्थ्यांना असे सांगताय. काय सांगाल नेत्यांना सुद्धा की ही तयारी केली, त्यांच्यापर्यंत मेसेज पोहोचत नाही आहे का? त्याला मेसेज द्यायची लायकीच तरी आहे की त्याने आता, त्या लायकीचं तरी पाहिजे. मग त्याला मेसेज देता येईन, दादा आम्ही असं असं केलं आहे, आम्ही तसं केलं आहे, परीक्षा 10ला येतात, आम्ही 10:30 रस्ता रोको ठेवला आहे. म्हणजे पोरांना अगोदरच केंद्रावर जावं लागत असतं अर्धा घंटा आधी, कारण त्याला तिथं त्याचा नंबर बघावा लागतो, हॉल तिकीट बघायला लागतं. ते आता शिकलेलंच नाही, ते मला शिकलेलं नाही म्हणते. हे बधीर झालेलं डोक्याचं सगळ्या दुनियाचं. का मला सांगा 10:30 पेपर म्हणल्यावर 11ला जाऊन सामाला चालेल का विद्यार्थ्याला? तो 10 पावणे 10लाच हजर असतो. तेव्हा कशातच काही नसतं रस्त्याने. 10:30च्या पुढं लोक जमा सुरू होत असतात आंदोलनाला. आणि त्यांचा पेपर सुटल्यावर त्यांना काही टेन्शन आहे का? 10-15 मिनटं लेट बी झालं तरी पेपर सुटायच्या आधीच रस्ता रोको सुटायला लागला. आणि जर कोणाला अडचणच आली तर आम्ही सांगितलं, ज्या ज्या विद्यार्थ्याला अडचण येईन तो मागून जर पुढं आला, ते जर म्हणलं माझी गाडी मागं गुंतली ट्रॉफिकमध्ये, तर त्याला स्वतःच्या मोटरसायकलवर मराठ्यांनी बसवा आणि थेट केंद्रावर नेऊन सोडा, परीक्षा केंद्रावर. इतक्या व्यवस्था करायच्या सांगितल्या. तरी पण काय असतं, सरकार एखादा डाव रचू शकतं, विद्यार्थ्यांच्या परीक्षा बुडविणार. मी आधीच सावध करतो आहे मराठ्यांना पण आणि पत्रकार बांधवांनासुद्धा आधीच, की ते परीक्षा बुडवणार, तेच दाखवणार की परीक्षा बुडल्या म्हणून, तेच याचिका दाखल करणार. हे प्रयोग सरकार करणार. कारण मी 10% स्वीकारत नाही आरक्षण दिलेलं. आणि मग कसं रोखायचं? तर मग एखादा लढत असणारा माणूस जर ऐकत नसला तर त्याला बदनाम करावं लागतं. जुनी मनच आहे ती, त्याला बदनाम करावं लागतं. आणि मी माझ्या समाजाशी प्रामाणिक आहे. मी माझ्या समाजावर माया करतो, माझ्या समाजावर प्रेम करतो, माझ्या समाजावर माझी निष्ठा आहे. मग जर निष्ठा नसती समाजावर तर हे होऊच शकत नाही. जशी प्रत्येकाच्या कुटुंबावर माया असते, निष्ठा असते, त्याला प्रेम असतं, तरच ते कुटुंब टिकत नाही. माया जर नसते तर मी 6 महिने लढत नसतो. देवा इतकीच निष्ठा माझ्या समाजावर, मी त्यांनाच आहे बाप मानलं. आणि माझ्या समाजावर निष्ठा नसते तर कुटुंब सोडून मी इकडे बसलोच नसतो, रच्चेच कुटुंबाकडे जाऊन आलो असतो. मला कोण होतं बघायला? खरं बोलतोय मी. माझी समाजापेक्षा मला कुटुंबसुद्धा मोठं नाही, इतकी निष्ठा माझी समाजावर आहे. पण आता मी ऐकत नाही, मी मॅनेज होत नाही. मी समाजासाठी काम करतो, समाजाला न मिळणारं आरक्षण दिलं आहे म्हणतो आहे मी. म्हणून मग आता हे रोखत नाही तर सरकारने मला बदनाम करायचं ठरवलं. बदनाम करणारंसुद्धा, अरे बाबा रात्री कळलं मला, बा काय सापडून आणलेत बाबा तुम्ही बदनाम करणारे सरकारने. मला माहीत नव्हतं, तोवर काही नाही बोललो मी जास्त. अरे बदनाम करणाऱ्याबद्दलची हिस्ट्री माहीत झाल्यात मला, माझ्या तोंडाने सांगायसारख्या सुद्धा नाहीत. चल पुढं. पाटील, उपमुख्यमंत्री अजितदादा हे छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आहेत. हा बोल ना. ते असं म्हणाले की मार्चच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. ते म्हणले असते, ते तर कवा तसे स्टेटमेंट असते त्यांची धोरणाच्या बाहेरची. तिथून बघा तुम्ही पहिल्यापासून ते कवाच एखाद्या गोरगरिबाच्या अडचणीत आलेल्या लेकरांच्या समाजाच्या बाजूने बोललेले, कवा किचकटच बोललेले आहेत. म्हणजे कुंकडे बी गोंधळ होईन असलंच बोललेले ते. कवा त्यांचे स्टेटमेंट शोधून बघा तुम्ही, ते कवा समाधानकारक एखाद्या समाजाच्या लेकराच्या बाजूने बोललेले नाही. की आता पहिल्या आठवड्यात निवडणुका लागण्याऐवजी मराठा समाजाचा ज्वलंत प्रश्न आहे आरक्षणाचा, सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करून मग आम्ही लावतो आचारसंहिता, असं कवाच म्हणणार नाहीत. किंवा पुढं थोडं ढकलतो आम्ही म्हणणार नाहीत. ते कवा बी असं उपस्तू कुठानेच करून ठेवणार. चलो, धन्यवाद. पाटील, गंगाधर नाना काळकुटे का त्यांची गाडी फुटली माहिती तुम्हाला? तुमचे फोटो ते लावले होते काचावर त्याच्यावर. रच्ची मग आता अच्छा बरं.
नाही एखादी म्हणावं. बरं आता गाडी फोडली म्हणल्यावर रातची मोटरसायकलीवर मला माहिती आता आपल्या माध्यमातून माहीत झालं मराठा समाजाची आणि रात्रीच्याला गाडी फोडली. रात्रीच्या मोटरसायकली आमजवळ बी आहेत. मग आता जशात तसं जर उत्तर पाहिजे असलं तर मराठ्याजवळ मग मोटरसायकलीसुद्धा तुम्ही मोटरसायकलीवर येऊन मराठ्याची गाडी फोडणार रात्री तर रात्री तुम्हाला बी फिरायचे. रात्री तुम्हाला बी गाड्या आहेत मोटरसायकली आम्हाला बी आहेत. मग आमचेसुद्धा फोडू शकतात. मग सांगावं छगन भुजबळ नीट समजून जरा. हां आमचं शांततेत रस्ता रोको आहे होणारे सगळे. तुम्ही जर रातची आमच्या गाड्या फोडणार सांग समजून सगळ्या लोकांना तोया नसता मराठ्यांच्या पोराजवळसुद्धा मोटरसायकली आहेत. हां तुम्ही मोटरसायकलीवर येऊन जर त्या गाडीला दगड आणून ती गाडी फोडणार असलात मराठ्याची ये म्हणून तर मराठ्याच्या पोराजवळसुद्धा मोटरसायकली आहेत. ते सुद्धा मोटरसायकलीवर रातची येऊ शकतात. मग तुमचे जर रातची येऊ शकते म्हणलं रातची तर सगळ्यात जास्त लढाया मग मराठ्यांनीच जिंकलेल्या आहेत. हां त्या भानगडीत पडू नका म्हणा. आमची लढाई सरकारबरोबर आहे. मराठ्याची गाडी कुठं लावली म्हणून तुम्ही रातची मोटरसायकलीवर येणार आणि दगड आणून पळून जाणार त्या गाडीला तर गाड्या तुमच्याजवळ बी आहेत. तुम्हाला बी रातची फिरायचं आणि तुमच्याजवळ गाड्या आहेत आणि मग आमजवळ पोराजवळ बी आमच्या मोटरसायकली आहेत ना तेही रातची येऊन जशाल तसं उत्तर देऊ शकतात. मग हां त्यांनी ही राडा असला करायचा बंद करावा. आमच्या शांततेत रस्ता रोको आहेत शांततेत होणार आहेत. तुम्ही जर अशा रातच्या गाड्या फोडायला सुरू केल्या मोटरसायकलीवर येऊन तर जशाल तसं उत्तर मराठ्यांचे पोरंसुद्धा देऊ शकतात. याच्यापेक्षाही भयानक. मग पाटील त्या गाड्यावर जे काही त्यांनी स्टिकर लावले ते सगळे तुमचे स्टिकर आहेत जरांगे पाटलांचे स्टिकर आहेत त्यावर दिसायला. हां मग सांगितलं ना त्याचा अर्थ तेच सांगितलं मी. स्टिकरमुळं नाही बोलत मी. मला फोड मला काय करायचं त्याची नाही अडचण. पण तुम्ही जर डोक्यात असा उद्देश ठेवत असताना आम्ही मोटरसायकलीवर तोंड बांधून आणि त्या गाडीला दगड हाणू ती गाडी फोडून पळून बी जाऊ तसं मराठ्यांची पोरंसुद्धा जसं तसं उत्तर देऊ शकतात. हो त्या राड्यात पडू नका. सरकारला सुद्धा विनंती आहे त्या राड्यात यांना पडून देऊ नका. तो सांगतोय वाटतं त्यांनी मागंही एकदा असं सांगितलं होतं आणि त्याच्यामुळंच आमचे चांगले संबंध त्या येवल्याच्या एडपाटामुळंच आमचे चांगले संबंध नाराजीत रूपांतर त्याचं झालं होतं. त्यांनीच सांगितलं. मग आता पुन्हा एकदा जर असं प्रयोग होणार असले तर त्याला नाविलाज आहे. मग आमचा तुम्ही जर रातची मोटरसायकलीवर येऊन आमच्या गाडीला दगड आणणार असला तर आमचे पोराजवळ सुद्धा मोटरसायकली ते सुद्धा जशाल तसं उत्तर देऊ शकतात. त्यांच्या हातातसुद्धा दगड येऊ शकतो. हे सरकारने ध्यानात घ्यावं. त्यांनी पाठीमागंही असंच करून नाराजी पसरली होती त्या येवल्याच्या एडपाटनं आंदोलन उभा करायला लावून. आता जे तो पुन्हा प्रयोग करत असला तर नाविलाज आमचे पोरांना जशाल तसं होतं. आम्ही अन्याय का सहन करायचा. मग तुम्ही राज्यभर हे करणार असाल तर राज्यभर मराठ्यांच्या पोरालाही जशाच तसं उत्तर द्यावं लागणार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.